हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहे अख्खा मसूर राईस कसा बनवायचा. हा पुलाव बनवायला जेवढा सोपा आहे ना तेवढाच चवीला एकदम अप्रतिम आहे. तर इतका मस्त बनून तयार होतो हा पुलाव. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 2 ग्लास बासमती राईस. कुठलाही ब्रँडचा इथं बासमती राईस आपल्याला चालेल. तर त्याचसोबत आता इथे लागेल आपल्याला अर्धा वाटी अख्खा मसूर. तर मी इथे फक्त अर्धा वाटी वापरणार आहे कारण की तो जास्त फुगून डबल होतो. तर त्यामुळे इथे तुम्ही 1 कप घेतला तरीही चालेल. तर मी इथे अर्धा वाटी घेतलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला यांना दोघांनाही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने. तर आता मी दोघांमध्ये पाणी ॲड करून घेते आणि स्वच्छ असं धुवून घेते आहे. तर मी 2 ते 3 पाण्याने हे दोन्ही चांगलं वॉश केलेलं आहे. तर आता आपल्याला हे 30 मिनिटासाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे, मसूरसुद्धा आणि राईससुद्धा. तर पाणी आपल्याला एवढं टाकायचं आहे की जेवढी त्यांची क्वांटिटी आहे ती डबल होईल त्याप्रमाणे आपल्याला पाणी इथे ॲड करायचं आहे. तर मी असं एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर अर्ध्या तासानंतर आपण इथे आता राईस बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी घेणार आहे 4 चमचे मोठे तेल. इथे कुठल्याही प्रकारचं रिफाइंड ऑइल आपण वापरू शकतो. तर आता इथे मी घेणार आहे 2 मीडियम साईजचे कांदे. असे उभे मी इथे कट करून घेतलेले आहे. तुम्ही बारीक चिरून टाकले तरी काही हरकत नाही. तर आता आपल्याला याला थोडंसं ब्राऊन होऊपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला याला फ्राय करण्यासाठी लागेल. कांदा लवकर फ्राय होण्यासाठी तुम्ही इथे मीठसुद्धा टाकू शकता. तर इथे 5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. कांद्याचा रंग पूर्ण चेंज झालेला आहे. तर आपण एकदा आता व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घेऊया. तर इथे कांदा आपला परतून तयार आहे. तर आता आपण यामध्ये ॲड करूया खडे मसाले. त्यासाठी घेतले मी इथे 4 इलायची, 4 लवंग, 4 ते 5 काळी मिरी आणि अर्धा स्टार फूल. त्याचसोबत 4 ते 5 हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे. तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आपला खडा मसाला जळता कामा नये. तर आता इथे आपण ॲड करणार आहे 1 मोठा चमचा आलं लसूण क्रश केलेलं. तुम्ही ठेसून घेतलेलं किंवा पेस्ट केलेली तरी चालेल. तर आता हे सुद्धा आपण आता व्यवस्थित एकजीव करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे आपल्याला थोडीशी मीडियम करायची आहे कारण की मसाले जळू शकतात. तर आताही मी ते ॲड केलेलं आहे 1 मोठा साईजचा टोमॅटो. मी इथे जाडसर कापलेला आहे. तुम्ही पेस्ट किंवा प्युरी टाकली तरीही चालेल. तर इथे 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो एकदम असे मऊसूत झालेले आहे. तर आता इथे मी ॲड करते आहे अर्धा चमचा हळद. त्याचसोबत 1 चमचा लाल तिखट. त्याचप्रमाणे 1 मोठा चमचा धनेपूड. त्याचसोबत अर्धा चमचा जिरेपूड. तर मी आता इथे ॲड करते आहे अर्धा चमचा बिर्याणी मसाला. कुठलाही बिर्याणी मसाला इथे ॲड केला तरीही चालेल. तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. लक्षात घेतलं गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवणार आहे कारण की मसाले जळता कामा नये. तर आता आपण इथे ॲड करणार आहे 1 कप दही. दही जास्त आंबट घ्यायचे नाही आपल्याला. इथे घरगुती दही वापरलं तरी चालेल. त्याचसोबत आता इथे आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर कापलेली. कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान येतो राईसमध्ये. तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे मसाला व्यवस्थित दह्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता मी इथे काय करणार आहे आपण जी मसूर भिजवून ठेवली होती 30 मिनिटांसाठी ती आपण इथे ॲड करणार आहे. मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मसूरचं. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता मसूर फुगून एकदम डबल झालेली आहे. त्यामुळे मी इथे प्रमाण फक्त अर्धा वाटी केलेलं आहे मसूरचं. तर आता 2 मिनटं परतल्यानंतर इथे पाणी ॲड करूया. तर 2 ग्लास आपण इथे राईस वापरलेला आहे तर इथे 2 ग्लास आपल्याला पाणी लागेल. तर तुम्ही बघू शकता मी इथे पाणी ॲड केलेलं. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया.
तर इथे मी आता ॲड करते आहे चवीपुरतं मीठ. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण इथे आता जो तांदूळ भिजवून ठेवलेला होता तो ॲड करून घेऊया. तर आता मी याच्यासोबत टाकते आहे 1 चमचा साजूक तूप. याने राईसचा फ्लेवर खूप छान येतो. तर आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आपण. इथे गॅसची फ्लेम मी थोडीशी हाय करणार आहे, कारण की थोडंसं पाणी आपल्याला आहे ना हाय फ्लेमवरती याचं आटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर इथे थोडासा भात झालेला आहे. 50% इथे भात आपला शिजून तयार आहे, तरी याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर तसंच आहे. तर तुम्ही बघू शकता. मी याला एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मॉइश्चर तसंच आहे, तरीही एक दाणासुद्धा असा वेगवेगळा झालेला आहे. मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते, तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर बाकी आहे, तर आपण झाकण लावून याला 5 ते 10 मिनटं अजून वाफवून घेऊया. तर मी इथे झाकण लावते आहे आणि 5 ते 10 मिनटं आपण याला वाफवून घेऊया व्यवस्थित. तर इथे 10 मिनटे झालेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता राईस बनवून तयार आहे. तर मी तुम्हाला आता हा मिक्स करून दाखवते व्यवस्थित. तर इथे मी थोडीशी कोथिंबीर इथे वरतून पेरून घेते आहे. तर आता मी राईस इथे मिक्स करते आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा एकदम मोकळा सळसळीत आपला इथे पुलाव बनवून तयार आहे. तर मी तुम्हाला इथे झूम करून दाखवते. एक कणसुद्धा असा वेगवेगळा झालेला आहे. तर आपण आता याला सर्व करून घेऊया. तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल, मला खात्री आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. तर लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.